काय ग भुवनेश्वरी मॅडम का भडंग? अहो भुवनेश्वरी मॅडमच्या बद्दल आम्ही बाबा आईने ऍक्च्युली खूप अमेझिंग असं भडंग केलाय आणि अगदी तुम्हाला आवडेल तसा. हिरा सॉरी सॉरी ताईला आवडेल तसा. तू उगाच विषयांतर करू नकोस. आपला जो आई विषय चालला अगं, तू काय बस जरा बस. तू ना उगीच काहीतरी विषय काढतेस नाही. नाही काहीतरी का विषय काढते सांग ना बाबांनाही सांग त्यांनाही कळू दे तुझं काय मत आहे. इरू काय म्हणते आई सांग मला. हो आई म्हणत होती की भुवनेश्वरी मॅडम चांगल्या. भुवनेश्वरी मॅडम चांगल्या असूच शकत नाही. हेच सांगत होते मी तिला. हो म्हणजे मी कुठे म्हंटल की त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. अगं आताच तर तू म्हणालीस ना त्या चांगल्या आहेत म्हणून. आई अगं हे बघ हाच प्रॉब्लेम आहे तुझा. म्हणजे मी काहीतरी बोलत असते पण त्याचा तू चुकीचाच अर्थ घेतेस. काय अर्थ काढला मी चुकीचा. अगं मी भुवनेश्वरी मॅडम चांगल्या आहेत असं नाहीच म्हटलं. मी असं म्हणत होते की त्या योग्य आहेत. हो पण म्हणजे तुला त्या चांगल्या वाटतात असंच ना. अगं नाही 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 म्हणजे त्या मला योग्य वाटतात पण एक उद्योजिका म्हणून. आणि वाटण्याला काहीच अर्थ नसतो असं तूच म्हणतेस ना आई. आणि खरं तर एक माणूस म्हणून त्या आपल्यातल्या आहेत असं मला कधीच जाणवलं नव्हतं. बर ही जाणीव आहे तुला. हो आहेच. मी तुला तेच सांगत होते तेवढ्यात बाबा आले म्हणून माझं बोलणं अर्धवट राहिलं. राहिलं ना अर्धवट राहू दे अर्धवट. ते पूर्ण करूच नकोस. नव्हे हा विषयच याच्या पुढे कधीच काढू नकोस. सूर्यवंशींच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी चर्चा नकोय मला आपल्या घरात. अगं त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी निगेटिव्ह वाईब जाणवतात मला. त्यामुळे यापुढं कोणतंच बोलणं त्यांच्याविषयी नको करूयात आपण या घरात. पण मग ताई बोलली तर म्हणजे कसं आहे की ताईला त्यांच्या संदर्भात बोलावं लागेलच ना कारण ती सूर्यवंशी आहे. ती त्यांच्या घरातली सदस्य आहे ना. नाही ती त्या घराची सदस्य नाहीये.